कैलासवासी सखूबाई अंतय्या तुम्मा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंतय्या तुम्मा व त्यांच्या परिवाराकडून अन्नदान करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कैलासवासी सखूबाई तुम्मा यांच्या स्मरणार्थ गीतापारायण हा धार्मिक विधी पूर्ण करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या स्मरणार्थ समाजातील 50 गरजूंना एक वेळचे जेवण देण्यात आले होते. दरम्यान सोलापुरातील रॉबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गुरु नानक चौक परिसरातील कुष्ठरोगी सोसायटीत राहत असलेल्या कुष्ठरोगी, रुग्ण, बेघर, अंध, अपंग लोकांना एक वेळचे पोटभर जेवण देत वंचिताची भूक तृप्त करण्यात आली होती. संस्थेचे प्रमुख हिंदूराव गोरे यांनी रॉबिनहूड आर्मीच्या कार्याबद्दल तुम्मा परिवार व उपस्थितांना संस्थेची थोडक्यात माहिती दिली. श्राद्धाचे विविध मार्ग आपल्या धर्मग्रंथात वर्णिले आहेत. मात्र इच्छा असूनही बदलत्या जीवनशैलीत श्राद्ध करणे अनेकांना अवघड ठरत आहे. त्यामुळे अन्नदान करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण आपल्या संस्कृतीत अन्नदानाला खूप महत्त्व आहे. ते सत्पात्री व्हावी अशी इच्छा बोलताना तुम्मा परिवारातील मुलांकडून व्यक्त करण्यात आली होती. यावेळी बोलताना तुम्मा परिवारातील लावण्या आडेपोहीने रॉबिनहूड आर्मीच्या कार्याने प्रेरित होऊन मीही या संस्थेचा एक भाग झाले आहे. तसेच संस्थेचे कार्य हे मी गेल्या अनेक वर्षापासून जवळून पाहत आहे आणि मला संस्थेचा अभिमान आहे असं तिने बोलताना नमूद केले होते. यावेळी राजू तुम्मा, शंकर तुम्मा, चिरंजीव तुम्मा, सत्यनारायण तुम्मा, मोहन तुम्मा, रुचिता तुम्मा, मधुसूदन तुम्मा, हरिकृष्ण तुम्मा, बाळकृष्ण तुम्मा, रामकृष्ण तुम्मा, मधुरा तुम्मा, अस्मिता तुम्मा, लावण्य आडेपू, कीर्तना बोड्डू, गिरीश आडेपू, महेश कनकुंटला तसेच रॉबिनहूड आर्मीचे हिंदूराव गोरे व त्यांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.